Yes, good morning to all. Last lecture. काय? Application of derivative formation. Application of derivative. हा पाठ घेतला होता, राईट? सांगा त्याच्यामध्ये काय घेतलेलं? Application of derivative मध्ये काय घेतलेलं? Yes, recall. चेक करा नोटबुक्स. चेक करा पटकन आणि सांगा काय घेतलेलं लास्ट. Application of derivative मध्ये काय घेतलेलं? Yes, correct. Application of derivative मध्ये काय चाललो आहे? चॅप्टर नंबर 2 फ्रॉम मॅथमॅटिक्स 2. ज्यांची झोप झाली नाही त्यांनी इकडे लक्ष द्या. मॅथमॅटिक्स 2 चॅप्टर नंबर 2 ऍप्लिकेशन ऑफ. सर ज्यांची झोप झाली नाही ते अजून आलेच नाहीये सर. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ओके. सो याच्यामध्ये किती ऍप्लिकेशन टोटल? 6 ऍप्लिकेशन सांगितले. देयर आर 6 ऍप्लिकेशन्स इन दिस फॉर्मेशन्स. किती ऍप्लिकेशन? 6 ऍप्लिकेशन सांगितले. त्यापैकी एक अप्रॉक्सिमेशन मे बी डिलीटेड पोर्शन मध्ये जमा होईल. तो डिलीटेड पोर्शन मध्ये जाण्याची शक्यता जास्त आहे. अप्रुव्हल मिळेल लवकरच. गव्हर्नमेंटला फार इंटरेस्ट असतो डिलीटिंग पोर्शन मध्ये, पण हे पुढे जेईला वगैरे राहणार. सीईटीला एखादं कॅन्सल होईल. सीईटीला आता रेग्युलरला कॅन्सल झालं की सीईटीला कॅन्सल होणार. थोडक्यात रेग्युलरला कॅन्सल झालं, सीईटीला कॅन्सल होणार. ठीक आहे. त्या दृष्टिकोनातून अप्रॉक्सिमेशन मागचं एक लेक्चर घेतलं होतं. जस्ट आयडिया मी तुम्हाला क्लिअर करून दिली आहे. ज्यांचं JEE आहे त्यांनी मात्र तो कन्सेप्ट क्लिअर ठेवायचा. ओके. ऍक्च्युअल चॅप्टर स्टार्ट्स. सेकंड ऍप्लिकेशन सांगा पटकन. सेकंड ऍप्लिकेशन काय? व्हॉट इज द सेकंड ऍप्लिकेशन? सेकंड ऍप्लिकेशन काय याच्याशी रिलेटेड? सेकंड ऍप्लिकेशन इन द डेरिव्हेटिव्ह इज व्हॉट? बोला पटकन. सेकंड ऍप्लिकेशन. अरे 50 विद्यार्थी आहेत, किती वेळ लावताय? त्या फेसबुक व्हॉट्सअपवर किती पटकन चालतो हात तुमचा, खडखड 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 नुसतं गेम, मोबाईल गेम, लॅपटॉप गेम्स. तिथे चालतो मात्र जोरात. सो सेकंड इज द टँजंट अँड नॉर्मल कन्सेप्ट, राईट? किंवा रेट मेजर दिलं असेल तर वी विल सी टुडे द टँजंट अँड नॉर्मल कन्सेप्ट. टँजंट नॉर्मल सेकंड ऍप्लिकेशन. टँजंट अँड नॉर्मल पार्ट. इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल हे तुम्हाला वर्कआउट करायचं. इक्वेशन ऑफ टँजंट आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल काय कन्सेप्च्युअली? अगेन एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. याच्यामध्ये एखादा कर्वेचर आहे. सपोज एखादा कर्वेचर म्हणजे रॅन्डम फंक्शन आहे. रॅन्डम एखादं फंक्शन आहे च्या अगेन्स्ट मध्ये रॅन्डम एखादं फंक्शन आहे. दिस इज द y इक्वल टू f ऑफ x. y इक्वल टू f ऑफ x हे एक फंक्शन आहे, राईट? सो या बाबतीत टँजंट काढणं आणि नॉर्मल काढणं. टँजंट ड्रॉ करणं म्हणजेच या प्रत्येक पॉइंटचा स्लोप वेगवेगळा आहे, कारण हा ग्रेडियंट फॉर्मेशन मध्ये जातो. प्रत्येक पॉइंटला स्लोप वेगवेगळा आहे. स्लोप काढायचा म्हणजे टँजंट ड्रॉ करायचे, त्याचं इन्क्लिनेशन मेजर करायचं. सपोज या ठिकाणी एक टँजंट ड्रॉ कर. टँजंट ड्रॉ करतोय. इट विल कट टू द एक्स ऍक्सिस, राईट? आणि हा अँगल मेजर करायचा आणि या पर्टिक्युलर पॉइंटचा स्लोप मिळवायचा, राईट? प्रॅक्टिकली प्रत्येक वेळेस शक्य नाहीये. प्रॅक्टिकली असे कर्वेचरचे स्लोप प्रत्येक वेळेस काढणं शक्यच नाहीये. प्रॅक्टिकली असं शक्यच नाही होणार, राईट? डिफरंट वेवी कर्वेचर्स असतात आणि कुठल्याही पॉइंटचा पटकन डेरिव्हेटिव्ह पाहिजे तुम्हाला. हाऊ मेनी पॉइंट्स? इन्फिनिटी पॉइंट्स आर देअर. अशी इन्फिनिटी पॉइंट्स आहेत. पर्टिक्युलर पॉइंटचा जर स्लोप पाहिजे असेल तर प्रोसेस काय? इझी प्रोसेस काय? इझी प्रोसेस हा जो फंक्शन आहे त्याचा काय काढलं जातं? डेरिव्हेटिव्ह. दिलेला फंक्शनचा काय काढायचा? डेरिव्हेटिव्ह. म्हणजेच dy बाय dx. दॅट इज f डॅश ऑफ x. f डॅश ऑफ x दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढणं. म्हणजे काय मिळेल? सिंपल. dy बाय dx म्हणजेच काय? स्लोप ऑफ दॅट कर्वेचर. या कर्वेचरचा काय मिळाला तुम्हाला? जो ब्लॅक फंक्शन आहे त्याचा स्लोप फॉर्मेशन. जनरल स्लोप झाला. जनरल स्लोप झाला. हा स्लोप पर्टिक्युलर पॉइंट, हा पॉइंट तुम्हाला जनरली गिव्हन असतो किंवा काढावा लागतो. x1 y1 हा पी पॉइंट आहे. कशावरती? टँजंटचा पण कॉमन पॉइंट आणि कर्वेचरचा पण कॉमन पॉइंट. टँजंट कर्वेचर सिंगल पॉइंट मध्ये मीट करतात, करेक्ट? टँजंट आणि कर्वेचर सिंगल पॉइंट मध्ये मीट करतात कधी पण, बरोबर आहे का? त्यामुळं हा जो स्लोप झाला पर्टिक्युलर पॉइंट साठी dy बाय dx,
ज्यामध्ये x as a x1 आहे, y as a y1. So this is f dash of x at particular point. So एक specific point घेतला, that is the p. So dy by dx at x1 y1 at x1 y1, that is the slope. कशाचा slope? कर्वेचरचा पर्टिक्युलर पॉइंटचा. तो स्लोप कुणाचा झाला आता? टँजंटचा. कुणाचा स्लोप झाला आता? टँजंटचा. पर्टिक्युलर कर्वेचरचा स्लोप पर्टिक्युलर पॉइंटचा तो ट्रान्सफर केला कोणाला? टँजंटला. म्हणजे आपल्याला या लाईन साठी दोन गोष्टींची आवश्यकता होती. टँजंटचं इक्वेशन काढायचं आपल्याला. टँजंट लाईन साठी कशावरून काढला स्लोप? डिफरन्शिएट करून घेतलं. कुणाला? फंक्शनला. फंक्शनला म्हणजेच कर्वेचरला डिफरन्शिएट केलं की काय मिळालं? स्लोप मिळाला. स्लोप माहितीये, पॉइंट माहितीये. दिस आय विल कन्वर्ट इट ऍज अ एम सपोज. याला आपण एम नोटेशन देऊ. आता हा स्लोप झाला टँजंटचा. दिस इज द स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट म्हणून झालं. काढायचं काय आपल्याला? इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट काढायचं. इक्वेशन ऑफ टँजंट. सांगा काय काय माहितीये तुम्हाला? स्लोप माहितीये, स्लोप ऑफ टँजंट माहितीये, m and passing through the point, that is p, x1 y1. सांगा रे लाईनचं इक्वेशन काय असतं ना? आता आपण आलो लाईन कन्सेप्ट मध्ये. लाईनचं इक्वेशन काय असतं? लाईनचं इक्वेशन काय असतं? स्लोप माहितीये, पॉइंट माहितीये, स्लोप पॉइंट फॉर्म, इक्वेशन ऑफ लाईन. स्लोप पॉइंट फॉर्म काय असतो? स्लोप पॉइंट फॉर्म इक्वेशन ऑफ लाईन इन स्लोप पॉइंट फॉर्म. स्लोप माहितीये, पॉइंट माहितीये. सांगा मग y मायनस y1 इक्वल टू m. m म्हणजेच कोण? dy by dx. कुठं? पर्टिक्युलर पॉइंटला x1 y1. सो y मायनस y1 m x मायनस x1. x मायनस x1. आधी एक्सप्लेन केलेलं आहे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये हा पार्ट एक्सप्लेन केलेला आहे. एखादी लाईन ओरिजिन मधून जात असेल, एखादी लाईन 0,0 ओरिजिन मधून जात असेल तर हॉरिझॉन्टल डिस्टन्स x, वर्टिकल y, इन्क्लिनेशन किती असतं? थीटा. राईट? टॅन थीटा अप्लाय करा. टॅन थीटा जर अप्लाय केलं, दॅट इज नथिंग बट द स्लोप. टॅन थीटा सांगतो अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट अपॉन ऍडजसंट, y बाय x. y by x. ओके. सो या पार्ट ऑफ हा जर x इकडे घेतला तर y इक्वल टू m इंटू x मिळतं. y इंटू m इंटू x. यालाच तुम्ही लिहिताना y मायनस 0 m x मायनस 0 असं लिहू शकता. आणि तो पॉइंट म्हणजे 0,0. जर लाईन 0,0 मधून पास होत असेल तर त्याचं इक्वेशन y इक्वल टू m इंटू x आपण मेन्शन करतो. सिमिलरली जर 0,0 व्यतिरिक्त पॉइंट असेल तर समजा ही लाईन एक वेगळ्या पॉइंट मधून जाते, वेगळ्या पॉइंट मधून जाते. पॉइंट माहितीये, स्लोप माहितीये. पॉइंट माहितीये x1 y1. आता 0,0 ऐवजी काय आलं? पॉइंट x1 y1 आलं. x1 y1 आलं. त्यावेळेस लाईनचं इक्वेशन y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1 घेता येत. y मायनस y1 इक्वल टू m x मायनस x1. ज्यांचं 11वी नाहीये, 11वी मधून डायरेक्ट 12वीत एंट्री केली आहे, त्यांच्यासाठी आता त्यांच्यासाठी लाईन जर ओरिजिन मधून जात असेल तर टॅन थीटा वापरा. y बाय x सिंपल फॉर्मेशन आहे 10th मधलं टॅन थीटाचं. वर्टिकल अपॉन हॉरिझॉन्टल, अपोजिट अपॉन ऍडजसंट, राईट अँगल ट्रायंगल आहे इथं. राईट? सो y इक्वल टू m इंटू x. त्यानंतर y मधून 0 कॅन्सल, x मधून 0 सबट्रॅक्ट. सॉरी, काही फरक पडत नाही. लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असल्यामुळे तसं घेऊ शकतो. नेक्स्ट, जर ओरिजिन व्यतिरिक्त लाईन आहे सपोज, ओरिजिन मधून जात नाही इतर पॉईंट मध्ये, तो पॉईंट माहिती आहे तुम्हाला, माहित असतो y मायनस y1 m x मायनस x1 थ्रू काउंट होत होतं. सो दिस इज द इक्वेशन ऑफ व्हॉट. कोण सांगतं हे कशाचं इक्वेशन काढलं तुम्ही? कशाचं इक्वेशन काढलं? टँजंटचं इक्वेशन काढलं.
समजलं प्रत्येकाला? दिलेल्या कर्वेचरचा काय काढायचा? स्लोप काढायचा. स्लोप काढायचा. स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह. स्लोप म्हणजे डेरिव्हेटिव्ह. डेरिव्हेटिव्ह काढला की तो पर्टिक्युलर पॉइंटला कॅल्क्युलेट करून ठेवायचा. तो कॅल्क्युलेट केलेला स्लोप कर्वेचर वरून कोणाला ट्रान्सफर झाला? टँजंटला. आणि टँजंट कशामधून पास होते? x1 y1. कर्वेचर सुद्धा त्याच पॉइंट मधून पास होते. चला, पर्टिक्युलर पॉइंटचा स्लोप आपल्याला मिळाला. ग्राफिकली तुम्ही प्रत्येक वेळेस इन्क्लिनेशन काढू शकत नाही त्याचं. ग्राफिकली प्रत्येक वेळेस इन्क्लिनेशन काढणं एवढी सोपी टास्क नाही. अल्जेब्रिकली अंडरस्टूड करून घ्यायचं आहे प्रत्येक कर्वेचरसाठी. ओके, सो स्लोप ऑफ टँजंट आणि स्लोप टँजंट इक्वेशन. सो मार्क दिस ऍज अ इक्वेशन ऑफ टँजंट. काय म्हणतात? इक्वेशन ऑफ टँजंट. इक्वेशन ऑफ टँजंट. Here, equation of tangent. Now, equation of normal. Equation of normal. नॉर्मलचा अर्थ समजून घ्या. लिहून घ्या पटकन, फास्ट. ज्यांचं राहिलं असेल त्यांनी लिहून घ्या. लिहून घेणार नसाल, स्क्रीनशॉट घेणार असाल तर मॅथमॅटिक्सचा शाप लागेल तुम्हाला. कर्स ऑफ मॅथमॅटिक्स इज व्हेरी डेंजरस. एवढं व्यवस्थित सगळं दिल्यानंतर तुम्ही जर स्क्रीनशॉट घेत असाल त्याची, तर सगळ्यात वाईट गोष्ट घडते. सगळ्यात वाईट गोष्ट जर स्क्रीनशॉट घेत असाल तर. उठणं होत नाही, बसणं होत नाही, तुम्हाला घरात उठून बसणं होत नाही 7 वाजता, म्हणजे सगळ्यात मोठी कमाल. सगळ्यात मोठी कमाल. 7 वाजता उठून घरात बसणं होत नाही तुम्हाला. एवढा आळस काही कामाचं नाही. काही करू शकणार नाही तुम्ही आयुष्यामध्ये जर एवढा आळसपणा असेल तर. शिक्षण शिका न शिका, पण एक गोष्ट माइंड करा की आपण साधं 7 वाजता उठून व्यवस्थित स्वच्छ आंघोळ विंघोळ करून आपापलं स्वच्छ व्यवस्थित बसू शकतो. असं जर घडत नसेल ना, मी तुम्हाला सांगतो तुमच्यासारखे दुर्दैवी तुम्हीच. दुर्दैव म्हणतात त्याला. लाईफ आपल्याला द्यायला बसली, पण नकोय तुम्हाला. ऑपॉर्च्युनिटी द्यायला बसले, नकोय तुम्हाला. 7 वाजता उठून तुम्ही बसू शकत नाही घरात, ते पण घरात बसायचंय, व्यवस्थित बसला तरी होऊ शकत. नकोय पण अवघड आहे. ओके, लिहिले सर्वांनी? इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजंट काढलं आपण. इक्वेशन ऑफ नॉर्मल, हाऊ इट वर्क्स. इक्वेशन ऑफ नॉर्मल ना, नॉर्मल म्हणजे परपेंडिक्युलर. टँजंटला परपेंडिक्युलर. त्याच पॉइंट मधून. कुठल्या पॉइंट मधून? त्याच पॉइंट मधून. त्याच पॉइंट मधून. हे टँजंट आहे आणि हा काय? नॉर्मल. ही टँजंट आहे, ही नॉर्मल आहे. राईट? आता सांगा, जर टँजंटचा स्लोप m असेल, टँजंटचा स्लोप जर m असेल तर नॉर्मलचा स्लोप किती? हे दोन लाईन एकमेकांना काय? परपेंडिक्युलर आहे. टँजंट अँड नॉर्मल. यस. जर एखाद्या लाईनचा स्लोप सपोज 2x प्लस 3y प्लस 5 इक्वल टू 0, या लाईनचा स्लोप कसा काढणार? x चा कोइफिशियंट 2, y चा कोइफिशियंट 3 आणि कुठलं साइन? निगेटिव्ह साइन, -2/3. -2/3. या लाईनचा स्लोप येतो -2/3. ओके, याला परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप, याला परपेंडिक्युलर लाईनचा स्लोप 3 ला उलट करायचा, 2 ला उलट करायचं. उलट म्हणजे रेसिप्रोकल घ्यायचं आणि निगेटिव्ह ऐवजी पॉझिटिव्ह. त्याच पद्धतीने इथं जर स्लोप m असेल तर याचा स्लोप काय बनतो? -1/m. कुणाचा स्लोप आहे हा? स्लोप कुणाचा आहे हा? नॉर्मलचा स्लोप. कशाचा स्लोप आहे? नॉर्मलचा स्लोप आहे. दॅट इज -1/m. सो इक्वेशन ऑफ नॉर्मल नाव. इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजंट पाहिलं आपण. इक्वेशन ऑफ टँजंट पाहिलं आपण. नाव इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजंट पाहिलं. इक्वेशन ऑफ नॉर्मल. This is the red pen. Equation of normal. Second. Equation of normal. Equation of normal. Okay. काय equation of normal? पहिले slope ला. Slope of normal लिहितं, which is -1/m. Which is -1/m. And now passing through the point, same x1, y1. So equation of normal, y minus y1 हा पार्ट इथं सुद्धा सेम.
इक्वल टू -1/m, m ऐवजी -1/m x minus x1. That much simple. That much simple. Equation of normal. Equation of normal. Okay, got the point. Equation of tangent, equation of normal. एवढा कन्सेप्ट आला की सगळं येणार. स्लोप इन्फिनिटी होऊ शकतो का? येस, स्लोप कॅन बी इन्फिनिटी. होऊ शकतो. एखादी लाईन एक्स ऍक्सिसला 90 डिग्री जर तयार करत असेल तर स्लोप इन्फिनिटी म्हणजेच वाय ऍक्सिस थोडक्यात. वाय ऍक्सिसला पॅरलल लाईन्स म्हणू शकता तुम्ही. स्लोप इन्फिनिटी होऊ शकतो का? यस, होऊ शकतो. त्या केसमध्ये लिहिताना 1/0 घ्यायचा. कुठेतरी झालेला आपल्याला हा पार्ट 1/0 घ्यायचं आणि कॅल्क्युलेशन करायचे. लाईन मध्ये झालेलं आहे आपल्याला. लाईन मध्ये झालेलं आहे. 1/0 घ्यायचं आणि कॅल्क्युलेशन करायचे. क्रॉस मल्टिप्लाय करताना तो रिमूव्ह होऊ शकतो. लक्षात ठेवा ही टॅक्टिक्स. खूप राईट क्वेश्चन विचारलं. खूप राईट क्वेश्चन विचारलं. स्लोप इन्फिनिटी झाला म्हणजे काय? स्लोप इन्फिनिटी झाला म्हणजे नॉट डिफाईन आपण म्हणतो. नॉट डिफाईनचा अर्थ काय? 1/0. समजा इथं 1/0 लकीली आला. y minus y1 1/0 x minus x1. अशा केसमध्ये हा 0 याला मल्टिप्लाय होतो. सगळ्यात महत्वाचा पॉइंट विचारला. हा 0 याला मल्टिप्लाय होतो. x minus x1 इक्वल टू 0 बनून जातो. x minus x1 इक्वल टू किती बनतो? 0. म्हणजेच x ऍक्सिस ला काय? x ऍक्सिस ला काय लाईन? x ऍक्सिस ला काय? x ऍक्सिस ला लाईन काय असेल? यस, x ऍक्सिस ला लाईन काय असेल? हा 0 या साइडला मल्टिप्लाय झाला. करेक्ट? 0 झालं. तर x मायनस x1 इक्वल टू किती आला मग? हा टोटल पार्ट 0 झाला. इकडे 1 इंटू x मायनस x1. सो x इक्वल टू x1 तयार होणार. यस, x ऍक्सिस ला काय असेल? -1/0 0 असतो अर्णव कराडकर. -1/0 म्हणजे स्लोप 0. स्लोप 0 म्हणजे कुठला ऍक्सिस? x ऍक्सिस किंवा x ऍक्सिसला पॅरलल लाईन्स. कळलं? सो x इक्वल टू x1 म्हणजेच x इक्वल टू 2, x इक्वल टू 3, x इक्वल टू -1. त्या लाईन्स कशा असतील? पॉझिटिव्ह असेल x तर अशा असतील. निगेटिव्ह असेल तर या साईडला असेल. पण पॅरलल टू द y ऍक्सिस. पॅरलल टू द y ऍक्सिस. ओके, लिहिलं कन्सेप्च्युअली सगळं. सो हे ट्रिक म्हणून लक्षात ठेवा सीईटी आणि जेई साठी. नॉट डिफाईन कधी आलं तर 1/0 घ्यायचं. नॉट डिफाईनला स्टक नाही व्हायचं. 1/0 घ्यायचं, 0 इकडे ट्रान्सफर करायचा. आपली नॉर्मल पद्धत मॅथ्स मध्ये आपण जसं घेतो. तर सिम्पली तुम्हाला x इन टर्म्स ऑफ x मिळतो. म्हणजेच x इन टर्म्स ऑफ व्हॅल्यू असेल तर दॅट विल बी लाईन पॅरलल टू y ऍक्सिस. करेक्ट? क्लिअर? हे लिहिलं सर्वांनी? सो वी विल स्टील द क्वेश्चन्स ऑन दिस. क्वेश्चन 3 टाइपचे. 3 टाइप्स ऑफ क्वेश्चन्स विल कम इन द एक्झामिनेशन. पॉइंट दिलेला आहे, फंक्शन दिलेलं आहे. पॉइंट दिला, फंक्शन दिलेलं आहे. राईट? तसं करतात. फंक्शन तर ऑलवेज द्यावंच लागणार. फंक्शन शिवाय क्वेश्चन होऊ शकणार नाही. फंक्शन मात्र कंपल्सरी द्यावं लागतं. हा जो ब्लॅक पार्ट आहे तो कंपल्सरीच आहे. इथून इथपर्यंत आहे म्हणजे आहे, काही शंका नाही. हा, एखादाच पॉइंट देऊ शकतात, नाही देऊ शकत. तो कॅल्क्युलेट किंवा मॅनिप्युलेट करावा लागतो. लक्षात ठेवा. पॉइंट एकदा मॅनिप्युलेट केला, स्लोप माहितीये, पॉइंट माहितीये, टँजंटचं इक्वेशन करतात, नॉर्मलचं इक्वेशन करतात. क्वेश्चन कसे असतात ते सांगतो तुम्हाला. क्वेश्चन कसे असतात ते सांगतो. ज्यावेळेस समजा पॉइंट दिलेलं नसेल, काय करतात? नॉर्मलला एक पॅरलल लाईन ड्रॉ करतात. समजा सांगा रे, याचा स्लोप जर 1/3 असेल, याचा स्लोप जर 1/3 असेल तर नॉर्मलचा स्लोप किती? नॉर्मलचा स्लोप किती? या लाईन, ही लाईन आणि ही लाईन एकमेकांना पॅरलल आहे. याचा स्लोप 1/3 तर नॉर्मलचा स्लोप किती रे? आता समजतंय क्वेश्चन कसे असतात. अवनी, काय झालं सकाळी सकाळी? अर्णव गारटकर, काय झालं सकाळी सकाळी? नीरज, अवनी करेक्ट आहे, सॉरी. नीरज शर्मा, येस. याचा स्लोप, ही लाईन याला पॅरलल आहे राजांना. एक लाईन नॉर्मलला पॅरलल आहे. व्हॉट शुड बी द स्लोप? येस, सेम स्लोप. 1/3 सेम स्लोप राहतो. आता समजतोय? सेम स्लोप राहणार. सेम स्लोप राहतो त्या ठिकाणी. क्लिअर?
आता लक्ष द्या, टँजंटला एखादी लाईन पॅरलल आहे सपोज, टँजंटला एखादी लाईन पॅरलल आहे सपोज, टँजंटला एखादी लाईन पॅरलल आहे किंवा टँजंटला परपेंडिक्युलर असेल तर म्हणजे हीच लाईन झाली पण टँजंटला पॅरलल लाईन दिलेली असते, लक्षात ठेवा. खूप असं कॅल्क्युलेशन ट्विस्ट करतात. तुम्हाला कळालं पाहिजे की टँजंटला पॅरलल लाईन असेल आणि सपोज त्या लाईनचा स्लोप 2 असेल तर टँजंटचा स्लोप किती? टँजंटला पॅरलल लाईन आहे, पॅरलल लाईनचा स्लोप जर 2 असेल तर टँजंटचा स्लोप किती होईल? टँजंटचा स्लोप सुद्धा सेम राहतो. आता तुम्हाला जजमेंट घ्यायचे इथून पुढे, राईट? क्वेश्चन मध्ये फंक्शन द्यावं लागतं कंपल्सरी, पॉइंट दिला नाही दिला मॅन्युप्युलेट करता आला पाहिजे, लक्षात ठेवा. इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल, कधी सोपा क्वेश्चन आहे. फंक्शन दिलंय, पॉइंट दिलाय, फंक्शन दिलंय, पॉइंट दिलाय, फंक्शन दिलंय, पॉइंट दिलाय, क्वेश्चन इझी आहे, क्वेश्चन इझी आहे, क्वेश्चन इझी आहे. काय होतं फक्त फंक्शन दिलेलं असतं, पॉइंट दिलेलं नसतं, कंडिशन दिलेली असते, कंडिशन दिलेली असते. वी नीड टू वर्कआउट द पॉइंट. काय करावं लागतो? पॉइंट वर्कआउट करावं लागतं आणि त्या पॉइंटसाठी पुढं टँजंट आणि नॉर्मलचं इक्वेशन काढावं लागतं. स्लोप ऑफ टँजंट, स्लोप ऑफ नॉर्मल. क्लिअर? कन्सेप्च्युअली क्लिअर राहा. क्वेश्चन कितीही ट्विस्ट आला तर तुम्हाला कळायला पाहिजे, कितीही ट्विस्ट आलं तरी. आणि एक क्वेश्चन येण्याची पॉसिबिलिटी जास्त आहे JEE ला सुद्धा आणि इकडं रेग्युलर बोर्डला, सीईटीला. हा कन्सेप्ट जनरलाइज बऱ्याच ठिकाणी उपयोगाला येतो, त्यामुळे याच्यावरती क्वेश्चन असतो, शक्यतो असतो, याच्यावरती क्वेश्चन विचारलं जात. एक मिनिट आहे, एकच मिनिट. Take down the question. Find the equation of tangent and normal to the curve at the point. Find the equation of tangent and normal to the curvature at the point x cube plus y cube. Exercise 2.1, question number 2, first madla 2. Exercise 2.1, question 1 madla second question, x cube plus y cube minus 9xy equal to 0. हा काय कर्वेचर आहे, काय तो y equal to f of x आहे at 2,4, at 2,4, at 2,4, x cube plus y cube minus 9xy equal to 0 at 2,4, at 2,4. काय काढता आलं पाहिजे? स्लोप, दिलेल्या फंक्शनचा स्लोप काढता आला पाहिजे. ऍट पॉइंट माहितीये म्हणजे x1 y1 माहितीये, एक गोष्ट सिंपल करून ठेवली आहे त्यांनी. फंक्शन दिलाय, पॉइंट दिलाय म्हणजे क्वेश्चन सिंपल आहे. चेक करा. याच्या बाबतीत तुम्हाला काय काढता आलं पाहिजे? डेरिव्हेटिव्ह काढता आलं पाहिजे. या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह कसा काढतात? कुठल्या टाईपचं फंक्शन आहे? कोण सांगतं? डेरिव्हेटिव्हची टाईप कुठली आहे? डेरिव्हेटिव्ह मधली टाईप कुठली आहे? डेरिव्हेटिव्ह मधली टाईप किती जणांना कळतं? हे डेरिव्हेटिव्हची किती जणांना कळतं ही टाईप कुठली आहे? येस, करेक्ट, व्हेरी नाईस. No,
यस. श्रावणी यस. नीरज रॉंग. नीरज शर्मा रॉंग. अथर्व करेक्ट. शुतोष रॉंग. करण रॉंग. पॅरामेट्रिक आहे का करण? पॅरामेट्रिक आहे. काय व्हायचं करण? शुतोष रॉंग रॉंग रॉंग. आशुतोष. किती जणांना टाईप कळतं हा डेरिव्हेटिव्हचा टाईप कुठला आहे? यस. हर्षवर्धन करेक्ट. जागे व्हा परत सांगताय. जागे व्हा. हाल होणार आहेत तुमचे. हाल होणार आहे. प्रणील रॉंग प्रणील. यस. एनीबडी अजून? अवनी करेक्ट. व्हेरी गुड. कुठल्या टाईपचा डेरिव्हेटिव्ह आहे? डेरिव्हेटिव्ह मध्ये कुठल्या टाईपचं फंक्शन आहे? कारण लॉन्जिट्युडिनल काय प्रकार असतो डेरिव्हेटिव्ह मध्ये? लॉन्जिट्युडिनल प्रकार काय? काय 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 आन्सर देतात? लॉन्जिट्युडिनल कुठे असतं? ओके, लेट इट बी. काय हरकत नाही. वेदांती रॉंग. वेदांती अभ्यास एकदम कडक पाहिजे. कडक चालतच नाही. थातुरमुतुर अभ्यास, वर अभ्यास चालत नाही. या सिस्टीमला वर अभ्यास करणारे लाखो विद्यार्थी आहेत. लाखो विद्यार्थी नाही चालत आहे. चालतच नाही. वर अभ्यास करणाऱ्यांची रांग लागली. नकोच आहे ते. इंडस्ट्रियल अँड सायन्स फील्डला असे विद्यार्थी नकोच आहेत. किन विद्यार्थी पाहिजे. मी ऑलरेडी सांगितलं तुम्हाला. हे फार अवघड नाहीये. यस तनिष्क करेक्ट. गुड. यस. किती जणांना टाईप कळतो हा? एक्स आणि वाय काय होत नाही? स्प्लिट होत नाही. एक्स आणि वाय स्प्लिट असेल. वाय इन टर्म्स ऑफ एक्स ज्यावेळेस फंक्शन असतं, वाय इक्वल टू एफ ऑफ एक्स मध्ये ज्यावेळेस फंक्शन असतं, त्यावेळेस त्याला काय म्हणतात? याला काय म्हणतात? एक्सप्लिसिट. आपण जनरली एक्सप्लिसिट मध्ये असं लक्षात ठेवा की dy बाय dx एकदाच मिळतो, रिपीट नाही मिळत. आता इथं वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx दोनदा तयार होणार आहे. दिस इज द पॉसिबिलिटी ऑफ इम्प्लिसिट फंक्शन. त्यावेळेस फंक्शन मध्ये एक्स आणि वाय बोथ असतात. दिस इज कॉल्ड ॲज इम्प्लिसिट फंक्शन. शिका, व्यवस्थित शिका. अर्धवट शिकण्यात काही मिनिंग नाही. शिका, व्यवस्थित शिका. अवघड करून ठेवणारे स्वतःची परिस्थिती. धरू का सोडू अशी अवस्था होते आता थोड्या दिवसात. धरू का सोडू म्हणतात ना मराठीत. धरलं तर चालतंय, सोडलं तर कळतंय. तसंच होणार आहे. त्या धरलं तर टेन्शन येणार आहे. अभ्यासच करायला घेतलं की टेन्शन येतं, आणि सोडा तर ते पण नाही चालणार. ओके, सो स्टार्ट. काय विचारलं इथं? इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल विचारलंय. तिथपर्यंत जाऊन क्लिअर क्वेश्चन पाहिजे सगळं. ओके, स्टार्ट. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. सो लिहा इक्वेशन एक्स क्यूब, ब्लॅक मध्येच लिहिता, क्लिअरली दिसेल तुम्हाला. एक्स क्यूब प्लस वाय क्यूब मायनस 9xy इक्वल टू 0. फर्स्ट दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. लक्ष द्या, एक्स चा क्यूब आहे म्हणजे एक्स रेस टू एन आहे असं समजा. काय असतो याचा डेरिव्हेटिव्ह? n(x(n-1) पॉवर टू द फ्रंट साइड, रिड्यूस द पॉवर बाय 1. हा कन्सेप्च्युअली तसा आहे. 3x 3-1 म्हणजेच किती झालं रे? 2. एक ना पॉवर कमी. प्लस एक्स चा डेरिव्हेटिव्ह 1 असतो त्यामुळे ते घ्यायची गरज नाही. प्लस वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह 3y² आणि y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx. y ला डिफरन्शिएट करतोय आपण, विथ रिस्पेक्ट टू x -9. इथं x इंटू वाय. लक्ष द्या, x इंटू वाय म्हणजेच फर्स्ट फंक्शन आणि सेकंड फंक्शन. दोन फंक्शन असतील तर यांचा डेरिव्हेटिव्ह काढताना लक्षात ठेवा x ला फिक्स करा, y चा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस y फिक्स करा, y ला फिक्स करायचं आणि x चा डेरिव्हेटिव्ह 1. या पद्धतीने तो डेरिव्हेटिव्ह येणार आहे. समजला अर्थ? हे समजलं का? डेरिव्हेटिव्ह न करणारे विद्यार्थी, x
पहिलं फंक्शन जसं तसं, सेकंड फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरं फंक्शन ऍज इट इज, पहिल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह, एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1, करेक्ट. सो स्टार्ट. इथे लिहायचंय पण तुम्हाला 9च्या ब्रॅकेट मध्ये काय लिहायचंय, हे लिहायचंय, लिहून ठेवा साईडला. एक्स फिक्स dy बाय dx प्लस y फिक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, त्यामुळे लिहित नाहीये. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 पुढे कॅरी करायची गरज नाहीये, त्यामुळे इथं ते स्टॉप झालं इक्वल टू 0. याच्यातला dy बाय dx काय करा, वेगळं करा. कॅल्क्युलेशन थोडे हेवी आहेत, लिहून ठेवा. नंतर तुम्ही आज प्रॅक्टिस म्हणून करा, दिवसभर नंतर प्रॅक्टिस म्हणून करा. ओके, समजून घ्या काय सांगितलंय. प्रोडक्ट असेल, दोन फंक्शनचा प्रोडक्ट असेल तर एक्स फिक्स वायचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx प्लस y फिक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह किती 1. हा अर्थ समजून घ्यायचा. काय करणार ते, इथलं फंक्शन हेवी करून ठेवणार, डेरिव्हेटिव्ह मध्येच अडकतात मुलं. डेरिव्हेटिव्ह काढता नाही आला की पुढचा क्वेश्चन गेलाच म्हणून समजायचं. डेरिव्हेटिव्ह मध्येच अडकलं तर तुम्ही नॉर्मल टँजेंट इक्वेशन काढणार कसे काय ना, इथंच अडकतं. याला म्हणतात 12वी. सुरुवातच रॉंग झाले की पुढचं 0 मार्क, डायरेक्ट 0 मार्क मिळतात. काही मिळणार नाहीये, काही प्रोसेसला मार्क नाही, काही टर्म्सला मार्क नाही ठेवत, डायरेक्ट 0 मार्क करून टाकतात. काय पाहिजे एक्सपेक्टेड, तुम्ही 12चे स्टुडंट आहेत, शेवटपर्यंत आन्सर करेक्ट पाहिजे. करेक्ट म्हणजे एकदम करेक्ट पाहिजे. लक्ष द्या. एक्स फिक्स वाय dy बाय dx, y फिक्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, x dy बाय dx प्लस y. ओके, या टर्म्स मध्ये स्टार्ट. काय होऊ शकतं रे, सगळ्यात सिंपल 3 कॅन्सल होऊ शकतो सर. येस, कॅन्सल इट. 3 9चा परत किती झालं रे 3, कॅन्सल केलं ना. ओके, इथं काय शिल्लक राहिला, एक्सचा स्क्वेअर, या ठिकाणी वायचा स्क्वेअर, नेक्स्ट dy बाय dx मायनस 3 इंटू ब्रॅकेट एक्स dy बाय dx प्लस y. काही वेगळं करत बसू नका. आपल्याला कशाची व्हॅल्यू पाहिजे हे कॉन्सन्ट्रेट करा. कशाची व्हॅल्यू पाहिजे रे, dy बाय dx. dy बाय dx काय असतो, स्लोप असतो. कुणाचा स्लोप असतो, टँजेंटचा स्लोप असतो. क्लिअर. सो वी नो द व्हॅल्यू, x ऍज अ 2, y ऍज अ 4, राईट. x ऍज अ 2, y ऍज अ 4 डायरेक्ट ठेवा, काही फरक पडणार नाही. 2 चा स्क्वेअर, y म्हणजेच 4 चा स्क्वेअर, dy बाय dx जशाला तसा, जो की काढायचा आपल्याला. मायनस 3 इंटू ब्रॅकेट, x ची व्हॅल्यू 2, dy बाय dx जशाला तसा, y ची व्हॅल्यू 4 इक्वल टू 0. करा कॅल्क्युलेट आणि dy बाय dx सांगा आता किती. काही कॅल्क्युलेशन करत बसायची गरज नाही तिथं, तुम्हाला समजल्यानंतर करा तुम्ही वाटलं तर. येस, डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट ऑलवेज कर्वेचरचा, टँजेंटचा कशाला कोण घेत असतं. डेरिव्हेटिव्ह ऑलवेज कर्वेचरचा, कर्वेचरचाच डेरिव्हेटिव्ह घेतो. सांगा 2 चा स्क्वेअर 4, 2 चा स्क्वेअर 4, या ठिकाणी 4 चा स्क्वेअर 16, 4 चा स्क्वेअर 16, dy बाय dx मायनस 3 इंटू 2 6 झालं, 6 dy बाय dx, 6 dy बाय dx चुकीचं आहे ऍक्च्युअली असं लिहिणं. मायनस 12 इक्वल टू किती 0. सो या ठिकाणी 4 मायनस 6 आणि मायनस 12 मायनस 18 आणि हा 4 गेला, मायनस 14 झाला. नाही सॉरी, 16 मधून 6 गेला, हा झाला डिफरन्स 10 dy बाय dx, करेक्ट. 4 आणि मायनस 12, मायनस किती झाला 8 इक्वल टू 0. therefore dy बाय dx इक्वल टू मायनस 8 बाय किती. तुम्ही मनाने करा, मनाने करा, बोर्डवरचं प्लीज कॉपी करू नका, बोर्डवरचं कॉपी करायचा प्रयत्न नका करू. सो मायनस 8 बाय 10, सो dy बाय dx इक्वल टू, हा मायनस त्या साईडला प्लस, सॉरी, dy बाय dx म्हणजे स्लोप आला इक्वल टू 4 बाय 5. येस, 4 बाय 5. सो स्लोप ऑफ व्हॉट, स्लोप ऍट dy by dx at 2, 4, at 2, 4, that is x1 y1. This is slope of tangent. Slope of always tangent. Slope of tangent. Slope of tangent. This is x1, y1 साठी असणारा पार्ट. Okay. Now equation of tangent, equation of normal. दोन गोष्टी. Equation of tangent. Equation of tangent.
आणि सेकंड थिंग काय काढायचं, इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल. काय आलं, इक्वेशन ऑफ टँजंट काय, इक्वेशन ऑफ नॉर्मल काय. यस, करण भोसले आन्सर. असेल तर ओरिजिन कसं काय निघालं काय आपण नाही. 4x minus 5y plus 12 equal to 0. Yes, correct. And 5x plus 4y minus 26 is the correct answer. बरोबर. ओके, इक्वेशन ऑफ टँजंट साठी काय करायचं, इक्वेशन ऑफ टँजंट कसं वर्कआउट करतात. इक्वेशन ऑफ टँजंट मध्ये स्लोप पहिल्यांदा, हा स्लोप म्हणजे टँजंटचा स्लोप असतो. सो राईट डाऊन m डायरेक्टली. नॉर्मल पद्धतीत आणा, याला काही फरक पडत नाही. नॉर्मल मेथड मध्ये आणा, स्लोप माहिती आहे, पॉइंट माहिती आहे, x1 y1 हा पॉइंट आहे जो की गिवन आहे. हा पॉइंट गिवन असेल तर सगळ्यात सोपं क्वेश्चन 2,4. इक्वेशन ऑफ नॉर्मल मध्ये सांगा रे, टँजंटचा स्लोप इकडे काय बनवायचा, नॉर्मल म्हणून. स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ नॉर्मल, स्लोप ऑफ नॉर्मल किती असेल. हा जो स्लोप आहे 4/5 आहे. टँजंट नॉर्मल एकमेकांना परपेंडिक्युलर असतात. 4/5 ऐवजी -5/4, राईट. आणि x1 y1 सेम, काही चेंज नाही. x1 y1 सेम, नो चेंज. x1 y1 सेम, नो चेंज. x1 y1 मध्ये चेंज होत नाही. x1 y1 मध्ये चेंज नाही होणार. इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल. स्टार्ट. y minus y1 equal to m x minus x1. Similarly, y minus y1 equal to slope -1 by m म्हणजे हाच आहे -1 by m. This is -1 by m. Slope of normal, that is -1 by m. Slope of normal -1 by m, that is -5/4. -5/4 जसं तसं उचलून इथे ठेवायचं, इंटू x minus x1. या इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज टाकायच्या, कॅल्क्युलेशन्स करायचे. इक्वेशन मध्ये व्हॅल्यूज टाकून कॅल्क्युलेशन्स करायचे. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत करत राहायचं ते. जोपर्यंत येत नाही राईट आन्सर तोपर्यंत करत राहायचं. जोपर्यंत राईट आन्सर येत नाही तोपर्यंत करत राहायचं. आलंच पाहिजे आन्सर. सो टँजंटचं इक्वेशन येतं 4x minus 5y. जोपर्यंत येत नाही तोपर्यंत सजेशन आहे, करत राहायचं, त्याला सोडायचंच नाही. कॅल्क्युलेशन जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही उपयोग नाही. 4x minus 5y plus 12 equal to 0. कन्सेप्ट इझी आहे. कॅल्क्युलेशन पार्ट 8, 9, 10 चा आहे. आता याच्या एक्झॅक्ट परपेंडिक्युलर लाईन म्हणजे काय होतं रे, याच्या परपेंडिक्युलर लाईन म्हणजे काय अर्थ, एक्सचा जो कोइफिशियंट आहे तो y ला जात असतो, y चा कोइफिशियंट x ला येत असतो. म्हणजे काय होणार, 5x plus 4y बनणार. हे मात्र शुअर आहे. कॉन्स्टंट चेंज होतो, लक्षात ठेवा. दॅट इज द ट्रिक टू रिमेंबर टँजंट अँड नॉर्मल. सो दिस इज द इक्वेशन ऑफ टँजंट. कशाचं इक्वेशन आहे, टँजंटचं इक्वेशन. मेन्शन करा, इथं केलेलंच आहे आपण. आणि इक्वेशन ऑफ नॉर्मल, इक्वेशन ऑफ नॉर्मल. क्वेश्चन समजला का.
कॅल्क्युलेशन समजले का हे कधीच नाही विचारणार तुम्हाला. तुम्हाला क्वेश्चन समजलं का एवढं फक्त सांगायचं. कॅल्क्युलेशन विचारायचं नाही. कॅल्क्युलेशन इज द पार्ट ऑफ 8, 9, 10th. कॅल्क्युलेशन इज ऑलवेज द पार्ट ऑफ 8, 9, 10th. क्वेश्चन समजलं नसेल तर विचारायचं. हा तुम्ही सर हे कॅल्क्युलेशन कुठून केलं? हे 3 कसं काय कॅन्सल केलं? मग एक्स कुठं गायब झाला? वाय कुठं गायब झाला? तसं विचारूच नका ते. कन्सेप्च्युअली हा डेरिव्हेटिव्ह जो की प्रिव्हियस चॅप्टर आहे त्याच्यावरून हा इथं आलाय. तुम्हाला फक्त काय दिलेल्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे. dy बाय dx. ऍक्च्युअली हे करणं चुकीचं आहे. ऍक्च्युअली dy बाय dx काढला पाहिजे, पण ते काढायला गेलात ना तुम्ही तर तुम्हाला नाके 9 येतील त्याच्यामध्ये. म्हणून मी डायरेक्ट x आणि y ठेवलं. चुकीचं आहे. डायरेक्ट व्हॅल्यू ठेवणं चुकीचं. सीईटीला चालेल हे, पण बोर्डला नाही. बोर्डला तुम्हाला टेक्स्टबुक सोल्युशन मेथड सोल्युशन बुक पहा आता. त्याच्यासाठी बोर्डला कसं लिहायचं त्याच्यासाठी सोल्युशन बुक पहा. असं जर बोर्डला लिहिलं तर कदाचित एक्झामिनर तुम्हाला एखादा मार्क कमी करेल. एखादा मार्क कमी करू शकता. समजा क्वेश्चन 3 मार्क्स आहे तर तुम्हाला 2च मार्क देऊ शकतात. 2च मार्क देऊ शकतात. तुम्हाला टेक्स्टबुक प्रमाणे जायचंय. क्लिअर? मला फक्त कन्सेप्ट समजून सांगायचं होतं. दॅट्स इट. टँजंट काय, नॉर्मल काय, इक्वेशन कसं काढतं. ओके, टेक डाऊन. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन. Yeah, next exercise 2.1, question number 6. Question number 6. Question number 6. Question number 6. X equal to sine theta. X equal to sine theta. And the y equal to cos 2 theta. Cos x equal to sine theta, y equal to cos 2 theta at theta equal to pi by 6. 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 Find the equation of tangent and normal to the curve at the point on it. At the point on it. इथं पॉइंट क्लिअर नाही आहे. ओके, क्लिअर नाही आहे, हिडन आहे. हिडन आहे म्हणजे कॅल्क्युलेट करता येतं. कोण सांगतं कसं काढायचं? सो इक्वेशन ऑफ टँजंट अँड नॉर्मल ऍट पॉइंट असतं. ऍट पॉइंट का? कारण कर्वेचर असतं. कर्वेचर मध्ये पर्टिक्युलर पॉइंटला टँजंटचं इक्वेशन काढता येतं. इथली टँजंट वेगळी, इथली टँजंट वेगळी असते. इथली टँजंट वेगळी असणार, इथली टँजंट वेगळी असणार. स्किल वर्क आहे. हे अल्जेब्रिकली समजून घ्यायचंय फक्त, ग्राफिकली नाही. ग्राफिकली टफ जाणार, म्हणूनच अल्जेब्रिकल फॉर्म्स आहेत. सगळं तुम्हाला सगळं सिलेबस इमॅजिनेशनचा आहे. दॅट इज अल्जेब्रिकल पार्ट्स मध्ये जात. काही फंक्शन्स आपल्याला इझिली फॉर्म करता येतात, काही फंक्शन्स इझिली फॉर्म होत नाही. ग्राफिकली खूप टफ जातात. त्यामुळे ही मेथड आहे, अल्जेब्रिकली फाइंड आउट केलंय. ग्राफिकली वरून ट्रू केलंय, त्याला ट्रू केलेलं, ट्रू अँड ट्रू केलेलं. त्याचे इक्वेशन फॉर्म्स तयार झाले. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपण पॉइंट क्लिअर करू, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह कडे जाऊ. इथे कर्वेचर डायरेक्ट नाही समजणार तुम्हाला. कोण सांगतं बरं कुठला फॉर्म आहे? आता डेरिव्हेटिव्हचे टाईप कुठला आहे? डेरिव्हेटिव्ह मधला टाईप कुठला आहे? y equal to x equal to sine theta, y equal to cos 2 theta. What is the type of derivative? Type of derivative is what? Yes, good, very nice. आठवतं elimination of theta? किती जणांना आठवतं elimination of theta? Actually x आणि y axis ची रिलेटेड कन्सेप्ट आहे. x आणि y axis ची रिलेटेड कन्सेप्ट आहे. ज्यावेळेस आपण हा कन्सेप्ट x axis y axis आणि हा अँगल किती थीटा सपोज. सो इथं x आणि y कोऑर्डिनेट असतात. तर हे कोऑर्डिनेट त्रिकोणी भरतात. त्रिकोणी याला इव्हॅल्युएट करतात. इथं सपोज एखादी व्हॅल्यू r आहे. सो याच्या बाबतीत साइन थीटा आणि कॉस थीटा अप्लाय करा. काय होतं? साइन थीटा इक्वल टू y बाय r तयार होतं. y बाय r. सो y इक्वल टू r साइन थीटा, राईट? सिमिलरली कॉस थीटा अप्लाय करा.
adjacent upon hypotenuse, adjacent upon hypotenuse, x equal to r cos theta. So y in terms of theta, x in terms of theta, याला काय म्हणतात? पॅरामेट्रिक फॉर्म. काय म्हणतात याला? पॅरामेट्रिक फॉर्म म्हणतात. म्हणजे ऍक्च्युअली हे सर्कलचं इक्वेशन आहे, सर्कलचं इक्वेशन आहे. चेक करा, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर काढतात याला. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू एक्स व्हॅल्यू इज आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा, आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा, आर स्क्वेअर कॉमन आलं, कॉसचा स्क्वेअर साइनचा स्क्वेअर. किती आन्सर? 1. कशाचं इक्वेशन मिळालं? फंक्शन आहे हे. कशाचं फंक्शन आहे? सर्कलचं इक्वेशन आहे. याला म्हणतात पॅरामेट्रिक फॉर्म. आला कार्टेशियन आता? दिस इज द कार्टेशियन फॉर्म. एक्स आणि वाय मध्ये ज्यावेळेस असतं त्याला त्यावेळेस कार्टेशियन म्हणतात. आणि या कार्टेशियनचा हा पॅरामेट्रिक आहे, या कार्टेशियनचा हा पॅरामेट्रिक आहे. याला पॅरामेट्रिक म्हणतात आणि याला कार्टेशियन फॉर्म म्हणतात. दिस इज पॅरामेट्रिक, दिस इज पॅरामेट्रिक and this is कार्टेशियन. हे दोन्हीही इक्वेशन कशाचे? सर्कलचे. हे सर्कलचंच इक्वेशन आहे. हा जो एक्स आहे तो आर कॉस थीटा आहे आणि हा जो वाय आहे तो आर साइन थीटा आहे. करेक्ट? आर कॉस थीटा, आर साइन थीटा. ज्यावेळेस तुम्ही ही लँग्वेज वापरता इन टर्म्स ऑफ थीटा, इन टर्म्स ऑफ थीटा वापरता त्यावेळेस त्याला कार्टेशियन, येस, पॅरामेट्रिक फॉर्म म्हणतात. आणि ज्यावेळेस तुम्ही ही लँग्वेज कशामध्ये वापरता? एक्स आणि वाय मध्ये वापरतात त्याला कार्टेशियन फॉर्म म्हणतात. मग आता आपल्याकडे जॉमेट्रीज आहेत वेगवेगळ्या. जॉमेट्रीज म्हणजे एक इलिप्स आहे, असा इलिप्स असतो. जे की तुम्हाला कन्सेप्ट घ्यायचा राहिलाय कशामध्ये? कोनिक्स मध्ये बेसिकली. एक पॅराबोला. प्रत्येकाचे काय असतात? पॅरामेट्रिक इक्वेशन्स असतात, लक्षात ठेवा. याचं कार्टेशियन पण आहे, पॅरामेट्रिक पण आहे. याचं कार्टेशियन पण आहे, पॅरामेट्रिक पण आहे. त्याच्यानंतर हायपरबोला, हायपरबोला. असे 3 जॉमेट्रीज. सर्कल, फोर्थ जॉमेट्री. आता हा हायपरबोला आहे. या हायपरबोलामध्ये याचं सुद्धा काय आहे? कार्टेशियन इक्वेशन फॉर्म आहे. त्याचं पॅरामेट्रिक फॉर्म सुद्धा आहे. अशा वेगवेगळ्या जॉमेट्री, सर्कल आहे, इलिप्स आहे, पॅराबोला आहे, हायपरबोला आहे, वेगवेगळ्या जॉमेट्रीज आहेत. त्या प्रत्येक जॉमेट्रीचे 2 टाईपचे इक्वेशन असतात. 2 टाईपचे इक्वेशन असतात. एक तर कार्टेशियन, राईट, आणि दुसरं पॅरामेट्रिक. जे सिंपल एक्झाम्पल सांगितले ते कशाशी रिलेटेड आहे? सर्कलशी रिलेटेड आहे. तसा टाईपचं ही एक जॉमेट्री आहे. माहित नाही काय जॉमेट्री आहे ते, दॅट इज द नेक्स्ट कन्सर्न आहे, पुढचा कन्सर्न आहे, राईट. फक्त हे रिलेट करता एवढं सांगायचं की पॅरामेट्रिकचा अर्थ बेसिकली काय होतो? एक्स आणि वाय थीटा मध्ये मेन्शन करतात त्याला पॅरामेट्रिक म्हणतात. एक्स आणि वाय थीटा मध्ये एक्सप्रेस करतात. या प्रत्येक जॉमेट्रीला कार्टेशियन फॉर्म आहे, या प्रत्येक जॉमेट्रीला पॅरामेट्रिक फॉर्म आहे. लक्षात ठेवा. फक्त ज्यावेळेस ज्या जॉमेट्री घेण्यात येतील त्यावेळेस तुम्हाला ते सांगण्यात येईल. स्पेशली JEE स्टुडंट्स आहेत. सीईटीला पण, येस, एका स्टेज पर्यंत सीईटीला पण सर्कलचा पॅरामेट्रिक माहित पाहिजे, लाईनचा पॅरामेट्रिक माहित पाहिजे, गरजेचं आहे. सर्कल, लाईन, इलिप्स, हायपरबोला, पॅराबोला इथपर्यंत कार्टेशियन आणि पॅरामेट्रिक येणं गरजेचं आहे, आलं पाहिजे. सीईटीला गरज नाही पडत, JEE ला कंपल्सरी लागतं. ओके, लक्ष द्या. काय सांगायचं इथं? आता पहिले पॉइंट्स काढू आपण. व्हॉट इज x1 y1, राईट? x as x1 कन्सिडर करा, साइन ऑफ पाय बाय 6 ठेवा. सांगा रे, साइन ऑफ पाय बाय 6. साइन ऑफ पाय बाय 6 म्हणजे साइन 30. साइन ऑफ पाय बाय 6 म्हणजे साइन 30. साइन 30 ची व्हॅल्यू किती असते? त्यानंतर y1 cos 2 थीटा. थीटा म्हणजेच पाय बाय 6. cos 2 आणि 6 कॅन्सल, पाय बाय 3 झालं या ठिकाणी. cos pi by 3, cos 60, cos 60, cos 60, that is pi by 3, cos pi by 3, cos 60. Sin 30 ची value 1 by 2, cos 16, sin 30, same, again 1 by 2. So what is the point? Sin 30 करा, 1 by 2, x1, y1, cos 60, cos 60, that is 1 by 2. So what is the point where we have to find out equation of tangent and equation of normal? जो की पॉइंट प्रीवियस क्वेश्चन मध्ये गिवन होता. प्रीवियस क्वेश्चन मध्ये हा पॉइंट गिवन होता, इथं हिडन साइड टाइप आलाय. म्हणजे थीटा ठेवला की तो पॉइंट मिळतो. सिंपल. थीटा ठेवला की पॉइंट मिळतो जनरल. थीटा ठेवला की पॉइंट मिळतो जनरल.
काढता येईल आता राहिला डेरिव्हेटिव्ह कन्सेप्ट. व्हॉट इज द डेरिव्हेटिव्ह, हाऊ इट कॅल्क्युलेट्स. सो या ठिकाणी आपला dy बाय dx काढलं की स्लोप ऑफ टँजेंट मिळतो, पण इथं dy बाय dx सरळ नाहीये इन द सेन्स y. ओके, y cos 2 थीटा आहे, लक्ष द्या सर्वांनी. आणि x आहे sin थीटा, x आहे sin थीटा, याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थीटा कडा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थीटा, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू थीटा, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू थीटा. याचा डेरिव्हेटिव्ह काढताना y dy बाय dx नाही d थीटा, dx नाही d थीटा विथ रिस्पेक्ट टू थीटा आहे. कॉसचा डेरिव्हेटिव्ह लक्षात ठेवा मायनस साइन 2 थीटा, मायनस साइन 2 थीटा इंटू किती रे, इंटू किती 2x असेल तर x चा डेरिव्हेटिव्ह 1 घेतला जातो आणि आन्सर 2 असतं, आन्सर 2 असतं. तसं या ठिकाणी आपण डेरिव्हेटिव्ह कॉसचा घेतला, 2 थीटाचा नाही घेतला, 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह 2, म्हणून या ठिकाणी फायनल आन्सर -2 sin 2 थीटा. आता बरेच जणांना नाही समजणार, हे फॉर्म्युला आहे लक्षात ठेवा. कॉसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, साइन मध्ये, निगेटिव्ह साइन घ्यायचं, -sin 2 थीटा, 2 थीटाचा डेरिव्हेटिव्ह 2, -2 sin 2 थीटा येणार. नाव x equal to sin theta, x equal to sin theta, x equal to sin theta. So differentiate x with respect to theta, differentiate x with respect to theta. So dx by d theta, dx by d theta, sin चा derivative cos theta, sin चा cos, cos चा sin but negative, cos चा sin but negative sin, आणि ह्या 2 थीटा चा 2 बाहेर आला, -2 sin 2 थीटा आणि dx by d theta cos theta, राईट. आपल्याला तयार काय करायचंय, पण स्लोप ऑफ टँजेंट. स्लोप ऑफ टँजेंट मीन्स हे लिहिलं का, हे छोट्या छोट्या गोष्टी लिहित राहायचं, हे थांबायचं नाही, लिहित राहायचं. छोट्या छोट्या गोष्टी लिहित राहायचंय. सो dy बाय dx काढायचं आपल्याला, काढायचं काय, dy बाय dx काढायचं. काय असतो dy बाय dx, न्यूमरेटर dy बाय d थीटा, डिनॉमिनेटर dx बाय d थीटा, न्यूमरेटर dy बाय d थीटा. असं समजून घ्या की d थीटा कॅन्सल झाला, dy बाय dx राहिला. सांगा dy बाय d थीटा किती आहे, -2 sin 2 थीटा, आणि त्यानंतर cos थीटा. सो dy बाय dx ऍट किती रे, ऍट थीटा इक्वल टू π/6, ऍट इथे येतो π/6, थीटाची व्हॅल्यू किती ठेवणार, π/6 ठेवणार. सो स्लोप मिळाला, स्लोप मिळतो, कशाचा मिळतो, dy बाय dx काढतोय म्हणजे स्लोप ऑफ टँजेंट. स्लोप ऑफ टँजेंट कशाने दाखवतो आपण, m ठेवा रे, मग 2 इंटू साइन ऑफ 2 इंटू π/6. थीटा जिथं आहे तिथं π/6 ठेवा. π/6 म्हणजे किती डिग्री सांगितलं, 30 डिग्री. π/6 म्हणजे 30 डिग्री. इथला 2 आणि 6 कॅन्सल, 3 -2 साइन ऑफ π/3 आणि कॉस ऑफ π/6. इथला -2 असेल तसा साइन π/3, साइन π/3 लिहून ठेवा साइडला मार्जिनच्या वरती, साइन ऑफ π/3, साइन ऑफ अँगल π/3 म्हणजे साइन ऑफ 60. साइन 60 ची व्हॅल्यू √3/2, साइन 60 √3/2. कॉस 30 सांगताय, कॉस 30, कॉस π/6 म्हणजे कॉस 30, कॉस π/6 कॉस 30, कॉस 30 ची व्हॅल्यू सुद्धा सेम √3/2, म्हणजे ऑलमोस्ट हे दोन्ही कॅन्सल होतात. √3/2 get cancel. Answer is -2. This is the slope of tangent. Okay, slope of tangent, that is -2. Slope of tangent is -2 झालं. Slope of tangent is -2. Slope of tangent is -2. Clear? Clear का इथपर्यंत?
येस, आता डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युलेस तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. जे काही न्यू स्टुडंट असतील किंवा ज्यांनी डिफरन्शिएट अतिशहाणपणामुळे अटेंड नव्हता केला त्यांच्यासाठी सांगणं आहे. हा कॉसचं कन्वर्जन साइन झालं, कॉसचं कन्वर्जन मायनस साइन झालं आणि 2 थीटा चा 2 बाहेर आला. लक्षात ठेवा. आणि थीटाचा डेरिव्हेटिव्ह 1, जसा x चा 1 तसा थीटाचा 1. x dx by d थीटा, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा, साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस थीटा, राईट. सो याच्यामध्ये या दोघांचा रेशो घ्यावा लागतो. या दोघांचा रेशो तुम्हाला स्लोप ऑफ टँजंट मिळून देतो. स्लोप ऑफ टँजंट काढण्यासाठी dy by dx घ्यावं लागतं. d थीटा जसा कॅन्सल होतो तसं पार्ट आहे हा. म्हणजे dy by dx काढल्याशिवाय स्लोप ऑफ टँजंट मिळणार नाही. स्लोप ऑफ टँजंट मिळणार नाही त्याच्याशिवाय, लक्षात ठेवा. सो dy by dx, dy by dx. थीटा किती? π/6. इथे x आणि y नाहीच आहे. इथे x आणि y नाहीच आहेत, लक्षात ठेवा. x आणि y ची व्हॅल्यू ठेवायला x आणि y नाही आहे तिथं. इथं मात्र π/6 आहे. 2 into π/6 आणि इथं थीटा π/6. हे सगळं कॅन्सलेशन केलं की -2 आन्सर मिळतात. -2 हे कशाचा आन्सर आहे आपल्यासाठी? टँजंटचा स्लोप. कुठल्या पॉइंटला? 1/2 पॉइंटला. मग इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल. लास्ट स्टेप. इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल. 2 काढायचं. इक्वेशन ऑफ टँजंट, इक्वेशन ऑफ नॉर्मल. Equation of tangent, equation of normal. Equation of tangent, equation of normal. Equation of normal. Equation of tangent, slope -2, passing through the point 1/2, 1/2. Slope of normal, which is 1/m, which is 1/2 च्या उलट परत निगेटिव्ह साइन. 1/2 च्या उलट आणि निगेटिव्ह साइन. याच्या उलट करा आणि निगेटिव्ह साइन द्या. So equation of tangent becomes y minus y1 m x minus x1. Equation of normal, y minus y1 minus 1/m ची व्हॅल्यू ठेवा. याच्या उलट करायचंय, निगेटिव्ह साइन द्यायचं. So -1/m ची व्हॅल्यू 1/2 डायरेक्ट ठेवा त्यामुळे. x minus x1. What is m? लिहिलेला आहे. x1 y1 सेम, नो चेंज. x1 y1 1/2 1/2. x1 y1 इथं सुद्धा सेम, तिथं सुद्धा सेम. का सेम? ज्या पॉइंट मधून कर्वेचर जातं त्याच पॉइंट मधून टँजंट जाते. कर्वेचर टँजंट एकाच पॉइंट मध्ये मीट होतात. x1 y, सॉरी टँजंट या साइड, ही टँजंट ही नॉर्मल आहे, एकाच पॉइंट मधून पास होतात. म्हणून x1 y1 दोन्ही लाईन साठी सेम वापरायचा. टँजंट साठी सुद्धा सेम, नॉर्मल साठी सुद्धा सेम. या व्हॅल्यूज याच्यात ठेवून कॅल्क्युलेशन करायचं. जोपर्यंत कॅल्क्युलेशन येत नाहीत, परफेक्ट आन्सर येत नाही, तोपर्यंत बाकी गोष्टीकडे जायचंच नाही. दिवसभर त्याच्यात स्पेंड करायचं. आज दिवसभर पूर्ण दिवस त्याच्यात जाऊ द्यायचा. आज आलंच पाहिजे, पण ते आन्सर आलंच पाहिजे. कॅल्क्युलेशनला घाबरायचं नाही. परफेक्ट आन्सर काढता आलं पाहिजे. ओके, इक्वेशन ऑफ टँजंट then. Equation of tangent is, काय आलं? Equation of tangent is 4x plus 2y minus 3. बरोबर आहे का? 4x minus 2y plus 3 equal to 0. Equation of tangent 4x plus 2y minus 3, sorry, plus 2y minus 3. कसं आणलं? x1 y1 च्या व्हॅल्यूज याच्यात ठेवायच्या, m ची व्हॅल्यू याच्यात ठेवायची आणि कॅल्क्युलेशन करायचे. x1 y1 ची व्हॅल्यू उचला, याच्यात ठेवा, -1/m 1/2 ठेवा, कॅल्क्युलेशन करा. इक्वेशन ऑफ टँजंट आणि नॉर्मल मध्ये काय फरक येतो? हा 2 x ला जातो, मायनस हा 4 y ला जातो. त्याला परपेंडिक्युलर फॉर्म 2x - 4y. हे मात्र क्लिअर असलं पाहिजे. आता कॉन्स्टंट चेंज होतो, ते कॅल्क्युलेशन प्रमाणे जो काही येईल तो येईल. इक्वेशन ऑफ नॉर्मल.
Equation of tangent. Concept clear का? Mark it as a very important question. Parametric CT JEE पर्यंत विचारलेला आहे. CT आणि JEE पर्यंत विचारला. पॅरामेट्रिक फॉर्म CT JEE पर्यंत विचारलेला आहे. CET JEE पर्यंत विचारलेला आहे. झालं का सर्वांचं? क्वेश्चन लिहिणं झालं का? जोपर्यंत आन्सर येत नाही तोपर्यंत त्याच्या माग लागायचं कॅल्क्युलेशन. काय आलं, कुठून आलं, रिपीट करा ते. रिपीट करायचं. sin 30 ची व्हॅल्यू, cos 60 ची व्हॅल्यू हे रिपीट करायचं. येत नाही त्याच्याशिवाय. करटकर खूपच काही झाली आहे. आलं की गाई होते सर आम्हाला. ती गाई नडते, मग ती गाई नडत असते. पण येतं तर सगळं आपल्याला. मिस्टेक करण्याची फार सवय आहे. पण मिस्टेक करण्याची सवय फार डेंजर आहे. त्या मिस्टेक्स मुळे काही स्कोर होत नाही. मिस्टेक मुळे स्कोर होतच नाही. Yeah, question number 5. Find the equation of normal to the curvature which is parallel to the line x plus 3y equal to 4. Exercise same. 1.2 मधला main question number 5th. Main question, sub question nahi, main question. Find the equation of normal to the curvature which are. Equation of normal which are to the curvature. Question number 5th काढायचं. 5th. Main question number 5th. 1 मध्ये सबमिट आहे. क्वेश्चन नंबर 1 मध्ये सबमिट आहे. किती आहेत ते? कन्सेप्ट समजलं असल्यास कॅल्क्युलेशन फक्त पाहिजे तुमचे. 7 सबमिट आहेत. फर्स्ट मध्ये 7 आहे, राईट? तुम्हाला 5th क्वेश्चन घ्यायचा. डायरेक्ट गो टू द 5th क्वेश्चन. 5th क्वेश्चन मध्ये यायचं. फाइंड द इक्वेशन ऑफ द नॉर्मल टू द कर्वेचर विच आर पॅरलल टू द लाईन. विच आर पॅरलल टू द लाईन. क्वेश्चनचा अर्थ समजला पाहिजे. नाही तर पॉइंट दिलाय, पॉइंट दिलेला नाहीये. कर्वेचर मात्र देतातच. कर्वेचर द्यावंच लागतं. कर्वेचर शिवाय स्लोप ऑफ टँजंट फॉर्मेशन होत नाही. कर्वेचरचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागतो. डेरिव्हेटिव्ह काढावा लागतं त्याचं.
क्वेश्चन नंबर 5 मध्ये फाइंड द इक्वेशन ऑफ द नॉर्मल टू द कर्वेचर म्हणजे. सो कर्वेचरचं इक्वेशन 3x² - y² = 8. क्वेश्चन नंबर 5 आहे 3x² - y² = किती? 8. द इक्वेशन ऑफ द नॉर्मल टू द कर्वेचर. या कर्वेचरला नॉर्मलचं इक्वेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे समजून घ्या, या ठिकाणी एक कर्वेचर आहे, रॅन्डमली ड्रॉ करताय. याला नॉर्मल ड्रॉ करा अशी. याचं इक्वेशन काढायचं आहे. या नॉर्मलचं इक्वेशन काढायचं. टँजंट या ठिकाणी, टँजंट या डॉटेड लाईनने दाखवले. सपोज ही टँजंट आहे, नॉर्मल या साईडला आहे. त्याचं इक्वेशन तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. म्हणजे आपल्याला पॉइंट माहित पाहिजे. सेकंड थिंग, कर्वेचरचं इक्वेशन दिलं म्हणजे हा कर्वेचर आहे. y = 3x². ऍक्च्युली हा हायपरबोला आहे. 3x² - y² = 8. इक्वेशन ऑफ हायपरबोला आहे बेसिकली. तुम्हाला नाही समजणार झालेलं नाहीये. ओके, विच आर पॅरलल टू द लाईन. नॉर्मल पॅरलल टू द लाईन आहे. नॉर्मलला एक लाईन पॅरलल आहे. नॉर्मलला एक लाईन पॅरलल आहे. आणि त्याचं इक्वेशन तुम्हाला गिव्हन आहे. x + 3y = 4. x + 3y = 4. क्वेश्चनचा अर्थ समजून घ्या. टँजंटचं इक्वेशन काढायचं आहे. कर्वेचर गिव्हन आहे, कंपल्सरी द्यावा लागतो. आणि नॉर्मल याला पॅरलल आहे. जसं की इक्वेशन आपल्याला माहिती आहे, x + 3y = 4. आता मला सांगा, x + 3y = 4 या लाईनचा स्लोप किती? या लाईनचा स्लोप किती? x + 3y = 4 या लाईनचा स्लोप किती? यस, स्लोप किती? या लाईनचा स्लोप किती? यस आशुतोष, स्लोप किती? आशुतोष, स्लोप किती? या दिलेल्या लाईनचा स्लोप किती? किती येतो? 1. कोएफिशियंट ऑफ x, y चा कोएफिशियंट 3, निगेटिव्ह साइन -1/3 या नॉर्मलचा, या लाईनचा स्लोप. या लाईनचा स्लोप कोणला ट्रान्सफर होतो? नॉर्मलला. सांगा मग नॉर्मलचा स्लोप किती? आता या लाईनचा स्लोप याला पॅरलल असल्यामुळे नॉर्मलचा स्लोप किती? नॉर्मलचा स्लोप -1/3. बरोबर आहे? आला तिथपर्यंत? नॉर्मलचा स्लोप सेम. आता सांगा टँजंटचा किती? ही जर टँजंट असेल त्या कर्वेचरला, तर टँजंट नॉर्मलला काय असते? आणि टँजंटचा स्लोप किती? ही झाली टँजंट, राईट? या टँजंटचा स्लोप किती? या रेड लाईनचा स्लोप किती? टँजंट, नॉर्मल आणि कर्वेचर एकाच पॉइंट मधून जातात. टँजंटचा स्लोप किती? टँजंटचा स्लोप नॉर्मलच्या स्लोप पेक्षा रेसिप्रोकल पॅन उलटा. पहिल्यांदा काय? लाईनचा स्लोप -1/3. करेक्ट? या लाईनचा स्लोप आणि नॉर्मलचा स्लोप सेम. का? कारण दिलेली लाईन याला काय? पॅरलल. काय आहे? पॅरलल, राईट? सो दिस इज -1/3. हा सुद्धा -1/3. याच्यावरून याच्यावर यायचंय, या पार्टवरून याच्यावर यायचंय. याचा स्लोप -1/3, तर याचा स्लोप 3. याच्या उलट आणि निगेटिव्ह साइन, याचा स्लोप 3 झाला. करेक्ट? याचा स्लोप 3 असणं म्हणजेच याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि तो 3 ला इक्वेट करायचा. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि या 3 ला इक्वेट करायचं. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आणि या 3 ला इक्वेट करायचं. आता समजला क्वेश्चनचा? ज्यांना समजलं असेल त्यांनी स्टार्ट. याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे आणि इक्वेट करायचं 3 ला. इक्वेट करायचंय तुम्हाला 3 ला इक्वेट करायचं. अर्थ समजून घ्यायचा आहे. ओके, सो स्टार्ट द प्रोसेस. पॉइंट माहित नाहीये, पॉइंट काढता येईल आपल्याला त्याच्यानंतर. पॉइंट काढल्याशिवाय नॉर्मलचं इक्वेशन येणार नाही. सो दिस x1 y1 नीड टू बी फाइंड आउट. x1 y1 काढावं लागणार आहे शेवटी आपल्याला. x1 y1 नीड टू बी कॅल्क्युलेट. पहिले काय? स्लो प्रोसेस स्टार्ट करा.
सो मी पहिले डेरिव्हेटिव्ह काढतो. 3x² - y² = 8. 3x² - y² = 8. Differentiate with respect to x. Differentiate with respect to x. So याचा डेरिव्हेटिव्ह कसा 3 बाहेर x² चा डेरिव्हेटिव्ह 2x, x² चा 2x, y² चा डेरिव्हेटिव्ह 2y, परत एकदा dy by dx equal to 8 चा डेरिव्हेटिव्ह 0. इथे प्रत्येक टर्म मध्ये 2 दिसतोय मला. पहिल्या टर्म मध्ये 2 आहे, दुसऱ्या टर्म मध्ये सुद्धा 2 आहे. 2 कॅन्सल. तर इथं 3x minus y dy by dx equal to 0. हा मायनस त्या साइडला प्लस 3x equal to y dy by dx. समजून घ्या, हा निगेटिव्ह आहे, त्या साइडला काय असेल पॉझिटिव्ह. 2 इथं कॅन्सल, इथं कॅन्सल. सो dy by dx equal to 3x by y, 3x divided by y, 3x by y. But what is dy by dx? dy by dx is the slope of tangent. dy by dx काय असतो? Slope of tangent. Slope of tangent at x1 y1. स्लोप ऑफ टँजंट असतो पर्टिक्युलर पॉइंटला. कुठल्या पॉइंटला मग x1 y1 ला. डायग्राम मध्ये दाखवलंय, डायग्राम काढायची गरज नाहीये, समजावं म्हणून दिलं. dy by dx at x1 y1, 3x1 by y1, 3x y1 by y1. Hello? Question number 1. Question number 1. Now, what is given? The line parallel to normal. Line parallel to normal is given. The line parallel to normal. Normal ला एक parallel line दिलेली आहे. सांगा रे त्याचं इक्वेशन काय? नॉर्मल ला एक पॅरलल लाईन दिली आहे. हा झाला एक पार्ट. ही झाली स्टेप नंबर 1. कळलं? स्टेप नंबर 1 मध्ये आपण काय काढून ठेवलं? फक्त दिलेल्या कर्वेचरचा डेरिव्हेटिव्ह काढून स्लोप ऑफ टँजंट म्हणून मेन्शन करून ठेवलं. फक्त टँजंट आहे म्हणजे पॉइंट आहे. कुठला पॉइंट आहे? x1 y1 पॉइंटला तो आपण मेन्शन करून ठेवलं. करेक्ट? सो लाईन पॅरलल टू नॉर्मल म्हटलं आणि त्याचं इक्वेशन काय आहे? x + 3y = 4. लाईन पॅरलल टू नॉर्मल x + 3y = 4. ही नॉर्मल आहे, लाईन आहे. ही सुद्धा लाईन आहे, ही गिवन आहे. याचा स्लोप याला. सो लाईन पॅरलल टू नॉर्मल. सो स्लोप ऑफ नॉर्मल कशाचा यूज? या लाईनचा स्लोप. स्लोप ऑफ दिस लाईन सपोज स्लोप इक्वल टू किती असेल? -1/3. पॅरलल असल्यामुळं स्लोप ऑफ नॉर्मल लिहिता येईल आपल्याला. स्लोप ऑफ नॉर्मल -m1/m ने डिनोट करतो आपण, -1/3. सो स्लोप ऑफ नॉर्मल वरून स्लोप ऑफ टँजंट मेन्शन करता येतो. स्लोप ऑफ नॉर्मल वरून स्लोप ऑफ टँजंट. स्लोप ऑफ टँजंट which is m, which is 3. That's it. हेच मी तुम्हाला डायग्राम वरती समजून सांगितलं होतं आधी. हे काल्पनिक चित्र आपल्या डोक्यात एकदम फिट पाहिजे. फिट. काय दिलंय, काय काढायचं, काय दिलंय, काय काढायचं हे ज्याला समजतं त्यांच्यासाठी खूप इझी पार्ट. त्यांच्यासाठी खूप इझी पार्ट आहे. ही माइंड मध्ये आपली कल्पना क्लिअर पाहिजे या पॉइंटवर. dy by dx at x1 y1 हा पण स्लोप ऑफ टँजंट असतो, लक्षात ठेवा. and this is the equation number 2. this is also the tangent. both equation 1 and 2 are same. both equation 1 and 2 are same. from 1 and 2. from 1 and 2. equation of tangent same. equation of slope of tangent इथं 3 आणि इथं 3x1 by y1. सो या ठिकाणी 3x1 by y1 equal to 3. सो 3 गेट कॅन्सल. x1 equal to y1 हा पॉइंट मिळाला तुम्हाला. x1 जेवढा आहे तेवढाच y1 आहे. x1 जेवढा आहे तेवढाच y1 आहे.
x1 जेवढा आहे तेवढाच y1 आहे. x1 जेवढा आहे तेवढाच y1 आहे. आता लक्ष द्या, x1 y1 बेसिकली काय आहे? x1 y1 कर्वेचर वरचा पॉइंट आहे, राईट? कर्वेचर वरचा पॉइंट आहे, टँजंटचा पॉइंट आहे, नॉर्मलचा पॉइंट आहे. सांगा, सेम पॉइंट लाईनचा आहे का? पण लाईनचा आहे का? सेम पॉइंट लाईनचा आहे का? नाही. हा जो पॉइंट आहे तो लाईन वरती आहे का? यस ऑर नो मध्ये आन्सर द्यायचं पटकन. हा पॉइंट x1 y1 या लाईनला फॉलो करेल का? हा जो पॉइंट आहे तो या लाईनला फॉलो करेल का? नाही. मला सांगा, पॉइंट तुम्ही कर्वेचर मध्ये ठेवणार का लाईनच्या इक्वेशन मध्ये ठेवणार? हा जो पॉइंट आहे तो कर्वेचर मध्ये सबस्टिट्यूट करू शकता का लाईन मध्ये सबस्टिट्यूट करू शकता? लाईन मध्ये नाही जमणार का? कारण लाईन वेगळ्याच पॉइंट मधून जाते, लाईनचा यूज होणार नाही, लाईनचा यूज होणारच नाही. आपल्याला जे काही कंडिशन मिळाली आहे x इक्वल टू y, दॅट इज x इक्वल टू y, ही कंडिशन मिळाली आपल्याला. x इक्वल टू y ही कंडिशन कशामध्ये ठेवणार तुम्ही? कर्वेचर मध्ये ठेवणार का लाईन मध्ये ठेवणार? लाईन मध्ये ठेवणार का? लाईन x1 y1 मधून जाते का? हा, याला पॅरलल आहे, फक्त स्लोप साठी फक्त आपण युटिलाइज करू शकतो. पॅरलल असल्यामुळे स्लोप साठी युटिलाइज करू शकतो. ही लाईन x1 y1 मधून जात नाही, x1 y1 याच्यामध्ये टाकून उपयोग नाही, राईट? कशामध्ये टाकावं लागेल? टँजंट, नॉर्मल आणि कर्वेचर एकाच पॉइंट मधून जातात, एकाच पॉइंट मधून जातात. 3x² - y² इक्वल टू 8. आता समजलं? तर अर्थ याचा काय होतं पुढं? व्हॉट इज द मीनिंग? मीनिंग काय होतं याचा? सो x इक्वल टू y, x इक्वल टू y, x इक्वल टू y, पुट इन इक्वेशन, पुट इन कशामध्ये? 3x² - y² इक्वल टू 8. म्हणजे याच्यात y ला x ठेवा, y ला x ठेवू शकता का? कारण हे सगळी जॉमेट्री एकच पॉइंट मधून पास होते. किती झाला? 2x² इक्वल टू 8. x इक्वल टू किती झाला? प्लस ऑर मायनस x चा स्क्वेअर आहे ना, 4 होणार तो. 2x² इक्वल टू 4. x इक्वल टू किती येणार? प्लस ऑर मायनस 2. x इक्वल टू प्लस ऑर मायनस 2 येतो. x ची व्हॅल्यू काढा त्याच्यावर, म्हणजे तुम्हाला एक कोऑर्डिनेट मिळाला, ऍब्सिसा मिळाला. x म्हणजे ऍब्सिसा, x म्हणजे आपल्याला आता y काढायचा, y काढायचं राहिला. तेच रिलेशन वापरा कर्वेचरचं आणि y काढा. तेच y बाबतीत घ्या. x इक्वल टू 2 असेल तर y सुद्धा सेम. x इक्वल टू 2 असेल तर y सुद्धा सेम. सो x ची व्हॅल्यू प्लस ऑर मायनस 2 म्हणजे y सुद्धा प्लस ऑर मायनस 2. म्हणजे काय पॉइंट मिळाला? 2,2 और -2, याच्यामधून ती जॉमेट्री पास होते, याच्यामधून ती जॉमेट्री पास होते. नॉर्मल 2,2 आणि नॉर्मल ऍट -2, म्हणजे दोनदा कट होतं. असा कर्वेचर असावा कदाचित, असं कट होऊन परत एकदा कट होतं, दोनदा कट होतं वेगवेगळ्या क्वाड्रंट मध्ये. फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट मध्ये कट होतं. थोडक्यात काय काढायचं आपल्याला? ऍट पॉइंट मिळाला आपल्याला. काय मिळालं? x1 y1. काय काढायचंय? x1 y1 दोन आले, ऑर मध्ये आले, ऑर मध्ये आले, हे किंवा हे असं म्हणू शकतात. ऑर मध्ये आलं. आपल्याला काढायचं इक्वेशन ऑफ नॉर्मल. इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं तुम्हाला. इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं. स्लोप ऑफ नॉर्मल माहिती आहे, पासिंग थ्रू पॉइंट माहिती. सांगा इक्वेशन ऑफ नॉर्मल काय? मग काय काय माहिती आहे लिहा. लिहिताना काय लिहिणार? स्लोप ऑफ नॉर्मल. स्लोप ऑफ नॉर्मल which is -1/m, which is -1/3. passing through p x1 y1 2,2 or p dash x1 y1 परत सेम -2, -2. या दोन पॉइंटच्या दोन वेगवेगळ्या नॉर्मल फॉर्मेशन्स असू शकतात, डिपेंडिंग अपॉन द व्हॅल्यू फॉर्मेशन. टँजंट नॉर्मल नाही आहे, फक्त नॉर्मल आहे, ओनली नॉर्मल. अशाच इक्वेशन काढतोय. इक्वेशन ऑफ नॉर्मल, इक्वेशन ऑफ नॉर्मल ओनली, इक्वेशन ऑफ नॉर्मल. So y minus y1 minus 1/m x minus x1. दोन फॉर्मेशन्स तयार होते, दोन फॉर्मेशन्स तयार होतात. एकदा 2 ठेवायचा, एकदा -2 ठेवायचा. जर तुम्ही 2,2 वापरला
जर 2,2 वापरला, x1 y1 जर 2,2 वापरला तर इक्वेशन काय, आणि जर तुम्ही -2, -2 जर वापरला तर इक्वेशन काय. सो दिस इक्वेशन बिकम्स -1/m स्लोप मात्र दोघांसाठी सेम -1/3. स्लोप मात्र सेम -1/3. सो पहिलं इक्वेशन येतं, सॉल्व करा ते. x + 3y - 8 = 0. हा सुद्धा नॉर्मलचंच इक्वेशन आहे. x + 3y - 8 = 0 आणि सेकंड आहे x + 3y + 8 = 0. या दोन पॅरलल लाईन आहेत, करेक्ट. x + 3y + 8 = 0. एक मायनस एक प्लस मिळेल, एक मायनस एक प्लस मिळेल. लक्षात ठेवा, इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं होतं. काय काढायचं होतं? इक्वेशन ऑफ नॉर्मल काढायचं होतं तुम्हाला, करेक्ट. 2 आले. का 2 आले? कारण ती जॉमेट्री पॅराबोला आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं, फर्स्ट अँड थर्ड क्वाड्रंट मधून पास होतो कर्वेचर. कर्वेचर उलटा सुलटा आहे, नाही असं नाही. कर्वेचर इमॅजिनेशन अवघड, पण टँजंट अशी पास नाही, नॉर्मल अशी पास होते. नॉर्मल जर अशी असेल तर याला टँजंट आणि हा कर्वेचर. पॅराबोला हायपरबोला आहे, हायपरबोला म्हणजे तो असं असणार. थोडस विचित्र येईल ते ड्रॉइंग. ओके, ड्रॉ करणं काही शक्य नाहीये समजा, पण अल्जेब्रिकली समजलं का? लाईन नॉर्मलला काय पॅरलल, नॉर्मलला लाईन पॅरलल, लाईनचं स्लोप नॉर्मलला ट्रान्सफर होतो. लाईनचा स्लोप नॉर्मलला ट्रान्सफर होतो, नॉर्मल वरून टँजंटला येतं. टँजंटचा स्लोप दिलेल्या कर्वेचरच्या डेरिव्हेटिव्हला इक्वेट करतात. त्याच्यावरून एक जॉमेट्रिकल कंडिशन मिळते, x = y. x = y या लाईन मध्ये ठेवून उपयोग नाही. x = y लाईन मध्ये ठेवून उपयोग नाहीये, कर्वेचर मध्ये ठेवावं लागतं. का? कारण लाईन आणि कर्वेचर दोन वेगवेगळे पार्ट आहेत. आता तुम्ही इथं 3 पार्ट एकत्र आहेत, कर्वेचर सुद्धा, टँजंट सुद्धा आणि नॉर्मल सुद्धा एकाच पॉइंट मधून जातात. म्हणून स्लोप ऑफ टँजंट हा जो कन्सेप्ट आहे तो काढल्यानंतर तुम्ही कशाशी इक्वेट केलं पाहिजे? x आणि y जी व्हॅल्यू मिळते ती कशात ठेवली पाहिजे? कर्वेचर मध्ये ठेवली पाहिजे, ना की लाईनच्या इक्वेशन मध्ये. क्लिअर? इथं कळालं पाहिजे. ओके, याला सिमिलर क्वेश्चन्स आहेत. थोडस प्रत्येक क्वेश्चन मध्ये काय केलं त्यांनी, थोडस डिफरन्सनेस आणण्याचा प्रयत्न केला. बाकी प्रत्येक क्वेश्चन मध्ये y dy/dx हे येणार म्हणजे येणार. एकच क्वेश्चन होता, दॅट इज पॅरामेट्रिक, दॅट विल बी डिफरंट. येस, स्ट्रेट लाईन आणि याचं कॉम्बिनेशनच आहे हा चॅप्टर. येस, इथं ऍप्लिकेशन आहेत ना मग. Okay, thank you. You have the next lecture of chemistry. So enjoy it.